मित्रांनो, आता मी आहे संगम पॉईंटवर. देवबागचा जिकडे एंड होतो, मी आता बाया रोड आलो. एक स्कूटर घेतली होती आणि एकदम सुंदर रोड. तो रोड जिकडे संपतो तिथे असा हा संगम तुम्हाला बघायला भेटेल. जस्ट तुम्हाला दाखवतो मी. तर ह्याला म्हणतात संगम पॉईंट. हा संगम पॉईंट आहे कारण इथे जी कर्ली नदी ती भेटते सागराला, अरेबियन सीला. तर इथे तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाटा. हा आहे अरेबियन सी. इथे वॉटर स्पोर्ट्स पण खेळले जातात. इथे तुम्हाला जर दिसत असेल तर एक पॅरासेलिंग इथे चालू आहे. ते इथे आल्यानंतर मला ते रामेश्वरमला आल्यासारखं वाटतंय, जिकडे एकदम समुद्र, म्हणजे जिकडे त्या शहराचा अंत होतो आणि सगळा समुद्र दिसतो, तसाच हा पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता इथे बरीच माणसं देखील आहेत. एकदम क्लीन वॉटर. समुद्राच्या लाटा बघू शकता किती क्लिअर आहेत. लिटरली पाणी इथे ग्रीन वाटायला लागले मला. मी इथे बघितलं इथे किती समुद्र खवळलेला आहे. आणि मी जे तुम्हाला बोलत होतो की या साईडला नदी आहे, इथे पाणी एकदम शांत आहे बघा. कॅमेराचा माईक हरवलेला आहे. तिथे एवढी हवा सुटली आहे की मलाच कळलं नाही की माझा कॅमेराचा माईक कुठे गेला आहे. मी बघू शकता इथे किती समुद्र खवळलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता की वाळू कशी पसरत चालली आहे ती. कॅमेरा देखील इथेच कुठेतरी या वाळूमध्ये आता पडला आहे. भेटण्याचे चान्स मला खूप कमी वाटत आहेत आता. ठीक आहे मित्रांनो, तर हा आहे आपला संगम पॉईंट, जिकडे मी जसं बोललो तसं कर्ली नदी आणि अरेबियन सी तर म्हणजे व्हिजिट करण्यासारखं आहे. खूप सुंदर हवा खूप असते इथे नेहमीच. इथे बरेच असे मोठीवाले पण देवबागमधील संगम पॉईंट. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला अजून तारकर्लीला जायचं आहे, तर बघू आपल्याला तिकडे काय बघायला भेटतं ते. मग आतासाठी बाय बाय, टेक केअर.